नमस्कार, मी रेश्मा गुंजाळ, कर्नाळा केबल नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। दिवसभरातल्या घटना आणि घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत। मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सने। पनवेल येथील वासुदेव बळवंत नाट्य सभागृहात आयोजित असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न। मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनत्रयोदशी। नागरिकांचा सोने चांदी खरेदीवर ताव। आणि फिलिप्स कंपनीकडून देण्यात आले वरिष्ठ नागरिकांना दिवाळीची भेट। पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आमदार विवेक पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न झालाय। आमदार विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा पनवेल येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी पनवेल नाट्यगृहात पार पडला। या मेळाव्याला जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, युवा कार्यकर्ते सचिन ताडफळे आदी मान्यवरांसहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील यांनी त्यांचे आभार मानले। तसेच यापुढे देखील अशीच मेहनत आणि जोमाने काम करण्याचा सल्ला यावेळेस आमदार विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला। मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी जिद्दीने सांगेन, अरे असे प्रसंग आपल्यावर अनेक वेळा आले, पण त्या साऱ्या प्रसंगांना तोंड देण्याचं धैर्य तुम्हा सर्व कार्यकर्त्यांनी आजपर्यंत दाखवलेलं आहे आणि भविष्यात देखील दाखवाल। आपल्याला कदाचित सभेच्या सुरुवातीला आश्चर्य वाटलं असेल का आपण हरलो आणि पुष्पहार कशाला आणलाय। आपण पुष्पहार घालला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंना घातला, कारण याच वासुदेव बळवंत फडकेंनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा पुकारला आणि इंग्रजांना नामोहरम करण्याचं काम ज्यांनी केलं त्या क्रांतिकारांना हार घालून आजपासून आपल्याला कामाला सुरुवात करायची ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली। आम्ही त्याच्यातले नाही दल बदलू की आता इकडून निवडून येणार नाही तर तिकडे जावं ना, तिकडून निवडून येणार म्हणून तिकडे जावं, असं दल बदलू करणारा कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाजवळ नाही, हे आम्हाला अभिमान वाटतो। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जर इंग्रजांना शरण गेले असते, वाटेल तेवढं वैभव त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भोगायला मिळालं असतं, पण त्या सगळ्या वैभवावर लाथ मारून या देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून त्यांनी काम केलं। आपल्यालाही तेच करायचं आहे, आपल्यालाही तेच करायचं आहे। निवडणुकीमध्ये पराभव झालेला असला तरी आपल्याला लढायचं आहे सिडकोच्या विरुद्ध, आपल्याला लढायचं आहे नैनाच्या विरुद्ध, आपल्याला लढायचं आहे या कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नाच्या विरुद्ध। आपण बदलणारे नाही आहोत, बदल घडवणारे आहोत। या ठिकाणी का असं होतं याचं निश्चितपणे करतोय, अभिमानानं सांगेन, तुमचं जेवढं मी या ठिकाणी स्वागत करतो का निवडणुकीमध्ये आमचा दोघांचा पराभव झाला, तुमचा आमचा सगळ्यांचा पराभव झाला। अनेक कार्यकर्ते नाराज मूड मध्ये येऊन मला बाळूशेठला भेटायला आले। मी सांगितलं आपण रडणारे नाहीत, आपण लढणारे आहोत ना, आपल्याला लढत आहोत। हे लढायचं आहे सर्वसामान्य जनतेसाठी, हे लढायचं आहे खारघर मध्ये जे नव्यानं लोक राहायला आलेले आहेत त्या खारघर वसाहतीमधले प्रश्न सोडवण्यासाठी बाळूशेठ जरी आमदार नसले तरी सिडकोच्या एमडी बरोबर बाळूशेठनी बैठक घेतली आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले। कामोठ्यामधले प्रश्न सोडवायचे आपल्याला आहेत, पनवेल मधले सोडवायचे आहेत, खांदा कॉलनीतले प्रश्न सोडवायचे आहेत। अरे आमदार जरी बाळूशेठ नसले तरी सिडकोच्या छाताडावर नाचून ते प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी जनतेला तुमच्या माध्यमातून द्यायचा आहे। आम्ही डगमगलो नाही, आम्ही घाबरलेलो नाही, कारण आमची नाल जनतेशी आहे, आमची नाल स्वार्थाशी नाही। आम्हाला कुठलं विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट बाळूशेठला घ्यायचं नाही, बाळूशेठला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय ते तुमचे प्रश्न सोडवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि त्यासाठी हा लाल बावटा या ठिकाणी लाटला पाहिजे। हा लाल बावट्यानेच आतापर्यंत प्रश्न सोडवलेत आणि भविष्यात ही प्रश्न लाल बावटा सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी द्यायला मागतोय। तसेच या प्रसंगी बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा खचून न जाता जोशाने काम करण्याचं आवाहन केलं। तुमच्या साऱ्यांच्या अविरत प्रयत्नानं, तुमच्या साऱ्यांच्या चिकाटीनं, जिगरीनं, जिद्दीनं आपण मंडळी 81,000
ते 1,11,624 असा स्वप्नवत प्रवास केला. कोणी जर म्हणेल की आपलं इथं चुकलं तिथं चुकलं हे झालं ते झालं, तर उमेदवार म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की 4 महिन्याच्या काळामध्ये 30,000 मतांचा टप्पा हा एखाद्या कार्यकर्त्यांच्या समूहाचा सर्वोच्च कामगिरी असेल. याच्यापेक्षा जास्त प्रयत्न कदाचित 2-5% आपण करू शकलो असतो, पण याच्यापेक्षा जास्त रिझल्ट मिळवणं ही गोष्ट खचितच अशक्य कोटीतली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण मंडळींनी साऱ्यांनीच 3 महिने स्वतःला या मोहिमेमध्ये झोकून घेतलेलं होतं. अतिशय तन्मयतेनं, अतिशय निष्ठेनं, अतिशय जिगरीनं आपण काम केलेलं होतं. प्रचाराच्या दरम्यान आपला मूड अतिशय आक्रमक होता आणि त्याच्यातून 1-2 अपवाद सोडले तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये कुठेही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ढळला नाही, कुठेही कुणाचा प्रवेश झाला नाही. जरी रामपुरामध्ये दररोज पक्षप्रवेशाच्या बातम्या येत होत्या तरी त्या बातम्या साऱ्या थोटांड होतं हे निकालानं दर्शवून दिलेलं आहे. ज्या ज्या इप्सित आपण समोर ठेवलेलं होतं त्या दिशेनं प्रवास करत असताना आपण मंडळींनी अतिशय चोखंदळ कामगिरी केलेली आहे. हे आपल्या साऱ्यांना मान्यच करावं लागेल. आणि त्या दृष्टीनं उमेदवार म्हणून मी आपल्या साऱ्यांना धन्यवाद देतो की अशी जिगरबाज माणसांची, अशा जिगरबाज सहकार्यांची साथ जर मला नसती तर 81,000वरून 1,11,624चा आकडा गाठणं कदापिही आणि कुणालाही शक्य झालं नसतं. काही जण अतिशय सुन्न झालेले होते, काही उद्विग्न झालेले होते आणि त्याच्यातून काहींच्या मनामध्ये नकारात्मक विचारही त्या ठिकाणी आलेले होते. पण आपण जर या निकालाला डोळसपणानं सामोरं गेलं तर आपण कालची परिस्थिती बघितली असेल. पनवेल मधला पराभव हा निश्चितपणे एका संघर्षमय अशा लढतीतला पराभव होता. पण आपले नेते आमदार विवेकानंद पाटील साहेब अनपेक्षितपणानं ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती तशा परिस्थितीमध्ये निसटत्या पराभवाला सामोरे गेले. हे घडत असताना पनवेल उरण या दोनही ठिकाणी आपण पराभूत होत असताना कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे माझ्या घरी, आमदार साहेबांच्या घरी मतमोजणीच्या दिवशी रात्री 11-11:30 पर्यंत होतेच. पण कालही जेवढी गर्दी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयासमोर होती त्याच्या 5%ही गर्दी प्रशांत ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात नव्हती. कारण हा जो विजय मिळाला हा परिस्थितीनं मिळालेला विजय होता. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा, कार्यकर्त्यांच्या घामाचा, कार्यकर्त्यांनी रक्त आटवून मिळवलेला हा विजय नव्हता. तर एका विशिष्ट राजकीय परिस्थितीनं मिळालेला तो विजय होता. आपण ज्या विजयासाठी प्रयत्न करत होतो, विजय मिळवण्यासाठी धावत होतो, तशा पद्धतीनं त्या मंडळींचे प्रयत्नही जाणवत नव्हते, तसं वातावरणही जाणवत नव्हतं. पण शेवटी पराजय हा पराजय आहे, विजय हा विजय आहे. आणि म्हणून तातडीनं आपल्याला आम्ही मंडळींनी बोलावलंय. जरी पराजय झालेला असला तरी अतिशय मोठ्या प्रमाणात मतदार आपल्या मागे आहेत. 1,11,624 मतदार ज्या वेळेस आपल्याला मतदान करतायत त्यावेळेस 5 वर्ष त्यांच्या अडीअडचणीला, त्यांच्या समस्यांना, त्यांच्या प्रसंगाला उभं राहण्याची जबाबदारी या मतदानाच्या आकड्यातून आपल्यावर आलेली आहे. आपण भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याच्या बातम्यांचा निषेध आपल्या भाषणामध्ये जयंत म्हात्रे यांनी यावेळेस केला. लोकांना वाटतो आता माझ्याबद्दल सुद्धा कोणतरी अफवा पसरली. मला सकाळी रवी पाटील बोलले, भाऊ तुम्ही काय बीजेपीत जाता? मी शेका पक्षाचा एक शिपाई आहे आणि मला शेका पक्षाने भरभरून काय दिलेलं आहे याच्यापेक्षा मला अजून काय, माझा आता उतरत्या वयात, माझं वय 62 वर्ष झालंय, मी जाऊन काय करू शकतो? उमेद होती त्यावेळी जाणं गोष्ट अलग असते. प्रत्येक याला उड्या मारणं आणि त्या उड्या काय शेवटपर्यंत पोचत नसतात. जो जो उड्या मारतो कुठं तर त्याला अडकळा येत असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत. वासुदेव बलवंत क्रांतीवीर याच्यासारखा आपला शेतकरी कामगार पक्ष नेहमी झगडत राहून प्रवाहाच्या बरोबर कोणी जातो
पण शेतकरी कामगार पक्ष नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध राहून आपल्या हक्क मागण्या पूर्ण केल्या. आज कोणी किती बोलले, काही केले, पण या सिडको विरुद्ध फक्त शेतकरी कामगार पक्ष एकच लढावा असा पक्ष निघाला. आणि जे आज आपल्याला दिसते वैभव, आपण नेहमी का बोलतो, लोकांच्या लक्षात यायला पाहिजे का शेतकरी कामगार पक्षामुळे 12.5% प्रस्थापित झाले आणि ते शासनाला मान्य करावे लागले. सचिन ताडफळे यांनी देखील कार्यकर्त्यांना यावेळेस मार्गदर्शन केले. आज आपला आहे हा निर्धार मेळावा आहे. पराभव झाला ठीक आहे, मतदारांचा कौल आपण एक्सेप्ट करूया. हा जो लोकांनी जो दिलेला कौल आहे तो आपण मानूया. पण याच्या पुढे मिळणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये 50%पेक्षा जास्त मतदान मिळवण्याचा संकल्प आपण इथं करूया. कारण आपल्या विरुद्ध चालणारे सगळे पक्ष होते, त्यांनी शेका पक्ष विरुद्ध बाकी सगळी अशी छुपी युती करून आपल्या पराभवाला कारणीभूत व्हाव्या अशा चाली त्यांनी रचल्या. मित्रांनो, दुर्दैवाने बाळाराम पाटील यांचा पराभव झाला असेल, पण गेल्या 6 महिन्यामध्ये 31,000 पेक्षा जास्त नवमतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला. राष्ट्रीय पक्षांचा, मोठ्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचा जनाधार जिथं कमी होत होता, तिथं शेतकरी कामगार पक्षाचा जनाधार वाढला. ही सगळ्यात मोठी तुम्ही आम्ही केलेल्या कामाची पावती आहे. येणारी पुढची कुठली ग्रामपंचायती निवडणूक असू दे, जिल्हा परिषद पंचायत समितीची असू दे का नगरपालिकेची असू दे, पुन्हा एकदा ठाम विश्वासानं काम करूया. एक लक्षात ठेवा, when life becomes tough, tough gets going. म्हणजे जेव्हा परिस्थिती कठीण येते तेव्हा कठीण परिस्थितीत कठीण हृदयाचाच माणूस पुढे जातो. आणि आज आपण निश्चय करूया, या पराभवातून जसा फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा भरारी घेतो, तशी अशी गरुड झेप आपण घेऊया की या विरोधी पक्षांनाही कळलं पाहिजे की आम्ही पराभूत झालो असू तरी आमची जिद्द पराभूत झाली नाहीये, आमची मनं थकलेली नाहीये. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते. आजच्या या दिवशी यमदीपदानही केले जाते. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेला करून या दिव्याला नमस्कार केला जातो. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुवर्णालंकार घेण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती. धनत्रयोदशी निमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, द्रव्यनिधी आदी देवदेवतांचे पूजन करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाचे या दिवशी पूजन करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवतेचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण घेण्याचा प्रघात आहे, त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित केलेला असावा आणि वर्षभरात पै पै करून जमा केलेला असावा. या दिवशी सायंकाळी घरोघरी नागरिक धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर खिरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या दिवशी यमदीपदान करण्याची देखील पद्धत आहे. अवेळी येणाऱ्या संकटांपासून सुटका व्हावी यासाठी दीपदान करण्याची श्रद्धा आहे. व्यापारी वर्गात धनतेरस या नावाने धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेद उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांमध्ये कुबेर पूजन देखील करण्यात येते. धनतेरस दिन अति सुखदाये, धनतेरस दिन अति सुखदाये. इतरही काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. मात्र तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क. स्वप्न साकार बाजू बंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार. आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार, आणूया अंगठी बाळी नातवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स से अलंकार.
916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652789999, फॉर सर्विस 02143662999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर आणि दादरची सुप्रसिद्ध सुवर्णकार पेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आता पनवेलमध्ये सोने चांदी, हिरे मोती व अन्य दागिन्यांकरता पनवेलकरांसाठी सुरू झाले एक अद्ययावत व प्रशस्त दालन. दागिने सोन्याचे असो किंवा चांदीचे, हिऱ्यांचे अथवा प्लॅटिनमचे. दागिन्यांसाठी हवी चोख शुद्धता. दागिन्यांच्या हव्या नवनवीन डिझाईन्स. दागिन्यांची हवी भरपूर व्हरायटी व दागिने खरेदीसाठी हवे एक विश्वासपात्र नाव अर्थात पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स. इथे आपल्याला मिळतील फक्त 916 आणि 9580 BIS हॉलमार्कच्या सर्टिफाईड दागिन्यांची असंख्य डिझाईन्स. मंगळसूत्र, पाटल्या, राणीहार, शिंदेशाही तोडे, हिऱ्यांचे दागिने, चेन, ब्रेसलेट, चांदीची भांडी व पूजेची उपकरणे, हॉलमार्क दागिन्यांची भरपूर मोठी रेंज इथे उपलब्ध आहे. सोन्याची शुद्धता, परंपरा व नाविन्यता जपणारी पनवेलमधील एक विश्वासपात्र सुवर्णपेढी पांडुरंग हरिवैद्य ज्वेलर्स आणि संजय मोरेश्वर पोद्दार ग्रुप वेंचर. शॉप नंबर 1, कर्नाला रॉयल, नियर MTNL, पनवेल. फोन 02227454411. दिवाळी दरम्यान किल्ले बनवण्याची पारंपरिक प्रथा महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे. लहान मुले दिवाळीमध्ये किल्ले तयार करतात. या किल्ल्यांच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शूर संघर्ष आणि मावळ्यांचे ते थरारी साहस नक्कीच आठवल्या वाचून राहत नाही. महाराष्ट्रात दिवाळी सणाला अगदी विशेष महत्त्व आहे. दिवाळी सण हा विविध चालीरीती आणि परंपरांसह साजरा करण्यात येत असतो. या सणाशी जोडली गेलेली एक सर्वात पारंपरिक प्रथा म्हणजे किल्ले तयार करणे. चिखलात खेळते हात गलिच्छ करून किल्ले तयार करण्याची मजा छोटी मंडळी या सणानिमित्त घेत असतात. किल्ले बनवण्याची प्रथा खरं तर फार वर्षांपासूनची अगदी जुनी आहे. सध्याच्या कॉम्प्युटरच्या विश्वात आजची बच्चे कंपनी या संस्कृतीपासून दूर जात आहेत. ही संस्कृती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळेच आपल्या पारंपरिक किल्ल्यांची माहिती त्यांना प्राप्त व्हावी यासाठी विविध मंडळे, सोसायटी, घरांच्या अंगणात मातीचे किल्ले तयार करण्यात येतात.
कित्येक ठिकाणी किल्ले तयार करण्याच्या स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात येतं। पनवेलमध्ये विविध ठिकाणी लहान मुलांनी किल्ले तयार करण्यास सुरुवात केलेली आहे। याचाच आढावा घेऊन या बच्चे कंपनीशी आमच्या टीमने बातचीत केली। ह्या वर्षीपासूनच आम्ही हा किल्ला बनवायला सुरुवात केली आहे आणि हा किल्ला बनवताना आम्हाला खूप मजा येते। आम्ही याची माती गोळा करतो, ती लोखंडी पाड्यावरनं जातो आणायला गाडी घेऊन आणि तिथे खोदून मग ती माती आम्ही एक गोळ आणतो। परत भरपूर जण आम्हाला इथे मदत करतात, लहान मुलं असतात। फिलिप्स कंपनी या दिवाळीनिमित्त वरिष्ठ नागरिकांसाठी एक आकर्षक भेट घेऊन आली आहे। वरिष्ठ नागरिकांच्या सोयीचा आणि अगदी कमी किमतीचा बजेटमधील असा हँडसेट फिलिप्स कंपनीने आज लॉन्च करून वरिष्ठ नागरिकांना आनंद मिळवून दिला आहे। फिलिप्स मोबाइल ने आज वरिष्ठ नागरिकों के लिए एक नए मोबाइल हैंडसेट पेश किया है, जिसमें अक्षरों के बड़े आकार है तथा बैटरी अधिक समय तक चलती है। इस फोन की कीमत 3800 रुपए है। फिलिप्स ने एक बयान में कहा है कि बाजार में उपलब्ध मानक फोन के अक्षरों के छोटे आकार, बैटरी कम समय तक चलने के कारणों से वरिष्ठ नागरिकों को अक्सर परेशानियों का सामना करना पड़ता है। प्यू रिसर्च इंटरनेट ग्रुप के अनुसार नई प्रौद्योगिकी को अपनाते वक्त वरिष्ठ नागरिकों को काफी दिक्कतें पेश आती है। इस नए फोन में 2.4 इंचेस की स्क्रीन पर अक्षरों के बड़े आकार है तथा कीपैड के बड़े आकार की वजह से जिसे देखने में आसानी होती है। ये कहना गलत नहीं होगा कि फिलिप्स ने दिवाली के मौके पर वरिष्ठ नागरिकों के लिए एक अच्छा तोहफा दिया है। सध्याचे सर्वांचे आवडते फूड म्हणजे चायनीज फूड। चायनीज फूड हे लहान मुलांपासून अगदी युवकांमध्ये देखील लोकप्रिय आहे। मात्र आता या टेस्टी आणि टेम्पटिंग चायनीज फूडची चव काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे। आम्हाला काय म्हणायचं आहे ते पहा आमच्या या बातमीच्या माध्यमातून। चायनीज पदार्थ खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे। चायनीज पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अजिनोमोटो या पदार्थांवर मुंबई महापालिकेतर्फे लवकरच बंदी आणण्याची शक्यता आहे। कारण अजिनोमोटो या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे यावर बंदी घालण्याची मागणी मुंबईतील नगरसेवकांनी केली आहे। याबाबतचा एक प्रस्ताव मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे। या प्रस्तावाला पालिका आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यास तात्काळ मुंबईत अजिनोमोटोच्या वापरावर बंदी येईल। अजिनोमोटोमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा येतो, हाडे ठिसूळ होतात, अनावश्यक कॅलरीज वाढतात, याशिवाय मेंदूवर देखील परिणाम होतो। आता अजिनोमोटोवर बंदी आल्यास मात्र चायनीज विक्रेत्यांवर आणि खवय्यांवर मोठी नामुष्की ओढवणार आहे। जाता जाता एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। पनवेल येथील वासुदेव बळवंत नाट्य सभागृहात आयोजित असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न। मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनत्रयोदशी। नागरिकांचा सोने चांदी खरेदीवर ताव आणि फिलिप्स कंपनीकडून देण्यात आलं वरिष्ठ नागरिकांना दिवाळीची भेट। आणि तुर्तास वेळ होती या बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा कर्नाळा केबल नेटवर्क। तोपर्यंत नमस्कार।